Hello all, welcome to Bibamsaholic. Today's look after part second of गुणविज्ञानियम. इथं आपण गुरुवादी गुणापासून सुरुवात करणार आहोत. गुरुवादी गुणाला द्वंद्व गुण आणि शारीर गुण असे सुद्धा म्हणतात. चक्रपाणींनी गुरुवादी गुणांना शारीर गुण म्हटले आहे. तर ते शरीरस्थ भाव पदार्थाशी संयोग पावतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही भाव पदार्थ आहे त्यामध्ये हे गुण बघितले जातात, त्यामुळे त्याला शारीर गुण म्हणतात. आणि हे जे 20 गुरुवादी गुण आहेत त्यामध्ये ते 10 पेअर्सनी प्रेझेंट आहे आणि हे पेअर एकमेकांच्या अपोजिट आहेत. तर गुरुमंद हिमस्निग्धस लक्ष्य सांद्र मृदू स्थिरः गुणाः ससूक्ष्म विशदः विंशती सविपर्ययः. म्हणजे इथं आपल्याला या श्लोकमध्ये 10 गुण दिलेले आहेत आणि ह्याचेच अपोजिट सविपर्ययः आपले जे बाकीचे 10 गुण आहेत ते आढळतात. पहिले आहे गुरुगुण, त्याचा अपोजिट लघुगुण. तर गुरुगुण जे आहे ते जडत्व उत्पन्न करणारा आहे आणि लघुगुण कसा आहे, हलकेपणा उत्पन्न करणारा. जर तुम्हाला तसं तर गुणांबद्दल जर SAQ आलं तर तुम्हाला गुरुवादी गुण किंवा मोस्ट प्रोबॅबली परादी गुण विचारण्यात येते आणि त्याची महत्त्व आणि उपयोगिता. तर त्याकरिता तुम्हाला त्याचा श्लोक माहीत असणं गरजेचं आहे आणि जे कुठले गुण आहेत त्याबद्दल 2 ते 3 पॉइंट्स माहीत करणं सफिशियंट आहे. सो गुरुगुण जडत्व उत्पन्न करणार आहे आणि लघुगुण हे हलकेपणा उत्पन्न करणार आहे. त्यानंतर गुरुगुण जे आहे ते पृथ्वी आणि जलद्रव्यात आधिक्याने आढळतो आणि लघुगुण जे आहे ते आकाश, वायू, अग्नी प्रधान द्रव्यात आढळतो. त्यानंतर शरीर पुष्टीकर आणि वाथर आहे गुरुगुण आणि लघुगुण शीघ्रपाकी आहे आणि कफशामक आहे. म्हणजे जे द्रव्य लघु असतात ते कफाचा नाश करतात आणि जे गुण गुरु असतात ते वाताचा नाश करतात. त्यानंतर शरीरात सुस्ती आणण्याचे कार्य गुरुगुण करतो आणि शरीरात उत्साह आणि स्फूर्ती आणण्याचं काम लघुगुण करतो. त्यानंतर उदाहरण दिले आहे महिष मास म्हणजे म्हशीचे मास आणि उडीद. त्यानंतर लघुचं एक्झाम्पल आहे मूग आणि आवळा. त्यानंतर मंद गुण आहे शरीरात हळूहळू पसरणारा गुण म्हणजे मंद गुण, शमन कार्य करणारा आहे. त्यानंतर पृथ्वी आणि जलमहाभूताधिक्य जे द्रव्य आहेत त्यामध्ये आढळतो, स्थूल बनविण्यात कार्यरत आहे आणि कफाचे वर्धन करते. आता हेच गुण आपण त्रिदोषांच्या गुणांमध्ये सुद्धा बघतो. त्याच्या बेसिसवर आपण मंद गुण बघितलं आहे, कफाचा गुण आहे, त्यामुळे मंद गुणामुळे कफाचे वर्धन होते असं सांगितलं आहे. एक्झाम्पल दिले आहे गुळची. त्यानंतर तीक्ष्ण गुण शरीरात शीघ्रपणे कार्य करणारा, हा कसं हळू कार्य करतो, हळू पसरतो, हे शीघ्र कार्य करतो. शमनावर कार्य करतो मंद गुण आणि तीक्ष्ण गुण शोधनावर कार्य करतो, शोधने तीक्ष्ण. त्यानंतर हे पृथ्वी आणि जलमहाभूताधिक्य द्रव्यात असते मंद गुण आणि तीक्ष्ण गुण आग्नेय द्रव्यामध्ये असते. आग्नेय गुण कफ वाताचे शमन करतो. त्यानंतर शरीरात लेखन कर्म आणि स्त्राव निर्मिती करण्यासाठी तीक्ष्ण गुण रिस्पॉन्सिबल असते. एक्झाम्पल काय आहे त्याचं, जयपाल. त्यानंतर हिमगुण दिलेला आहे, स्तंभन म्हणजेच काय, अवरोध निर्माण करणे, म्हणजे त्याला थांबविण्याचे कार्य जे आहे ते हिमगुण करतो. आपमहाभूतात्मक द्रव्यात असतो आणि कफाचे वर्धन करतो. त्यानंतर मूर्छा, तृष्णा, स्वेद, दाह, शमन कमी करण्याचे कार्य हिमगुण करतो. उदाहरण चंदन. उष्णगुण याचा कम्प्लिटली विरोधी आहे. जसं हा अवरोध उत्पन्न करतो तर उष्णगुण अवरोधनाशक आहे. स्वेद निर्माण करतो, इथं स्वेद शमन सांगितलंय, दाह शमन सांगितलंय. इकडे तेज महाभूताधिक्य द्रव्यामध्ये उष्णगुण आढळतो. त्यानंतर हे कफाचे वर्धन करते तर उष्णगुण पित्ताचे वर्धन करते. आणि उष्ण गुणाबद्दल कर्माणुमय हा शब्द आढळतो. MCQ मध्ये कदाचित विचारले जाऊ शकते. त्यानंतर मूत्रपुरुष दाह आणि तृष्णाचे प्रवर्तन करणारा आहे उष्णगुण. एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं चित्रक. त्यानंतर स्निग्धगुण शरीरात मार्दवता आणण्याचे कार्य स्निग्ध गुणाचे काम असते. त्यानंतर शरीरात बल वर्णाची उत्पत्ती करणे, वाताचे नाश करते आणि धातूची वृद्धी करणारं हे स्निग्ध गुण आहे. त्यानंतर जलमहाभूतात्मक जे द्रव्य आहे त्यामध्ये तुम्हाला स्निग्ध गुण लक्षात येतो. उदाहरण आहे घृत तेल, वसा, मज्जा. त्यानंतर वृक्षता म्हणजे शुष्कता निर्माण करणे, हे वृक्ष गुणाचं कार्य आहे. बलवर्णाचा ऱ्हास करणे. तुम्हाला जर त्या पेअर्स पैकी एक गुण माहीत असेल तर त्याच्या अपोजिट जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर वृक्षगुण वाताचे वर्धन करते आणि मलाचे शोषण करते. इकडे धातूची वृद्धी होते तर इकडे धातूचा क्षय होतो. त्यानंतर हे जलमहाभूतात्मक द्रव्यात आढळते तर वृक्षगुण वायू आणि पृथ्वी तेज महाभूतात आढळते. त्यानंतर उदाहरण दिले आहे यव.
त्यानंतर श्लक्ष्ण गुण. श्लक्ष्ण गुण म्हणजे गुळगुळीतपणा. शरीराची वाढ होण्यास मदत करणारं जर कोणतं गुण असेल तर ते श्लक्ष्ण आहे. रोपण कार्य करणारं आहे म्हणजे हीलिंग प्रोसेस. आकाशीय द्रव्यात मांडलेला जो गुण आहे श्लक्ष्ण, त्याचे उदाहरण आहे शंख, जिरे, चूर्ण आणि भस्म. त्यानंतर त्याचं अपोजिट आहे खरं गुण. खरखरीतपणा आणणारं, शरीरात वेदना उत्पन्न करणारा गुण जर कुठला असेल तर तो खरं गुण आहे. त्यानंतर व्रणाचे लेखन कर्म करणारा आहे. इकडे व्रणाचे रोपण आणि व्रणाचे लेखन हे लक्षात ठेवायचं. ह्या गोष्टी तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकतात, की व्रणाचे रोपण कार्य कोण करतं आणि व्रणाचे लेखन कार्य कोण करतं? कुठला गुण रिस्पॉन्सिबल आहे? त्यानंतर खरं गुण वायू आणि पृथ्वी महाभूतात्मक द्रव्यामध्ये आढळते. एक्झाम्पल आहे त्याचं कमलदंड आणि सिहोरपत्र. त्यानंतर सांद्र गुण हा घट्टपणा आणण्यास रिस्पॉन्सिबल असतो. शरीरामध्ये अवरोध निर्माण करायसाठी जसं शीतगुण रिस्पॉन्सिबल आहे, तसंच सांद्र गुण देखील रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर कफाचे वर्धन करणे, शरीराचे प्रसाधन करणे आणि बल देण्याचे कार्य सांद्रगुण करतो. पृथ्वी जल महाभूताधिक्य द्रव्यामध्ये आढळते. उदाहरण आहे त्याचे दही आणि मलाई. सांद्राचं अपोजिट आहे द्रव. सांद्र म्हणजे सॉलिड, द्रव म्हणजे लिक्विड. पातळपणा ज्याचा प्रत्यय आहे, म्हणजे पातळपणा ज्याच्यामुळे लक्षात येतो तो द्रवगुण. शरीरात पसरण्याची शक्ती असते याच्यात. जलाचा विशेष गुण आहे, पृथ्वी तेजाचे सामान्य गुण आहे. त्यानंतर एक्झाम्पल आहे घृत आणि लाक्षा. त्यानंतर मऊपणा निर्मितीस कारण मऊ गुण आहे. मृदुता, शिथिलता, कोमलता आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे शरीरात. त्यानंतर आकाश आणि जल महाभूतात आढळतो. एक्झाम्पल आहे त्याचा एरंड तेल. त्यानंतर कठीण म्हणजे टणकपणा. कठीण गुण जे आहे ते टणकपणा आणण्यास रिस्पॉन्सिबल आहे. वृक्षण स्तंभन कार्य करते. पृथ्वी महाभूतात्मक द्रव्याच्या ठिकाणी कठीण गुण आढळतो. उदाहरण आहे प्रवाळ. प्रवाळ म्हणजे कोरल्स. त्यानंतर स्थिर गुण. स्थिर गुणाचा उल्लेख सुश्रुताने केलेला नाही आहे. लवकर न झिजणे म्हणजे स्थिर. शरीर घटकांमध्ये स्थैर्यता प्राप्त करून देणे हे स्थिर गुणाचे कार्य आहे. गतिहीनता, स्थायित्व हे सुद्धा त्याचे कार्य आहे. पृथ्वी द्रव्यामध्ये ते आढळते आणि मधुर तिक्त कषाय रसामुळे त्याची वृद्धी होते किंवा त्या रसामध्ये सुद्धा त्याची प्रेझेन्स आहे. त्यानंतर उदाहरण आहे स्थिर गुणाचं जायफळ. सर किंवा चल, गती प्रवर्तक प्रत्यय आहे, म्हणजे गती निर्माण करणे हे चल गुणाचे कार्य आहे. दोष मलांची प्राकृत वृत्तीसाठी जे रिस्पॉन्सिबल आहे ते सरगुण आहे. अनुलोमन म्हणजे प्रवाह होऊ देणे. स्नेहन स्वेदन कार्यासाठी रिस्पॉन्सिबल सुद्धा सरगुण आहे. अम्ल, लवण, कटू रसांमध्ये आढळणारं सरगुण आहे. उदाहरण सांगितलंय अमलतास. त्यानंतर सूक्ष्म गुण आपण बघत आहोत. सूक्ष्म अवयवात विभाजित घटक. एखाद्या गोष्टीला त्याच्या अतिसूक्ष्म अवयवांमध्ये विभाजन करणे हे सूक्ष्म गुणामुळे पॉसिबल आहे. स्त्रोतसातून जाऊ शकते. जर त्याचं स्वरूप एकदम सूक्ष्म असेल तरच ते स्त्रोतसांमधून पास होऊ शकेल. त्यानंतर द्रव्याचे विवरण करणारा, मलशोषक, लघुपाकी आणि धातूचा ऱ्हास करणारा आहे. आग्नेय, वायव्य आणि आकाशीय द्रव्यांमध्ये आढळणारा आहे सूक्ष्म गुण. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे मद्य, म्हणजे जो इझिली पास ऑन होऊ शकते, जो इझिली पचू शकते, त्यामुळे लघुपाकी. आणि मलाचे शोषण करतो म्हणून मलशोषक. त्यानंतर स्थूल याचा अपोजिट आहे. देह स्थूल आणि स्त्रोतरोध करतो. बृहण कर्म करतो, उशिराने पचतो, इकडे लघुपाकी आहे. इकडे गुरुपाकी. धातू ऱ्हास करतो, इकडे धातू वृद्धी करते, स्थूल गुण. त्यानंतर मधुर रसाने स्थूल गुण वाढते. जेवढं जास्त तुम्ही मधुर रस सेवन कराल तेवढी स्थूलता वाढेल. त्यानंतर हे आग्नेय, वायव्य आणि आकाशीय द्रव्यामध्ये सूक्ष्म गुण असते, तर जल आणि पृथ्वी महाभूताच्या ठिकाणी स्थूल गुण असते. त्यानंतर उदाहरण दिले आहे उडीद आणि पिठाळ वस्तू. शेवटचे दोन विशद आणि पिच्छिल. विशद म्हणजे काय? बुडबुडीतपणा निर्माण न करणे, म्हणजे स्वच्छ बुडबुडीतपणा नसणारे गुण विशद गुण आहे. शोषण करण्यास उपयुक्त, म्हणजे जे धुवून काढते, स्वच्छ करते, क्षालन कर्म करते, चिकटपणाचा नाश करते, असं गुण म्हणजे विशद गुण. स्लेदाचे छेदन आणि व्रणरोपण. त्यानंतर व्रणरोपण आपण लक्षण गुणामध्ये सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर पार्थिव, आकाशीय, वायव्य, आग्नेय द्रव्यांमध्ये विशद गुण आढळतं. एक्झाम्पल आहे त्याचं क्षार.
पिच्छल गुण, त्यालाच अभिषंधी गुण सुद्धा म्हटलेलं आहे, जो बुडबुडीतपणा निर्माण करतो, चिकटपणा उत्पन्न करतो. त्याच्यामुळे बल मिळते, प्राणाचे धारण होते, कफाचे वर्धन होते, धातूचे वर्धन होते. उदाहरण दिले आहे दही आणि दूध. त्यानंतर गुरुवादी गुणांची महत्त्व आणि आयुर्वेदात उपयोगिता काय आहे? तर आपण जसं बघितलं आहे, गुरुवादी गुणांना शारीर गुण सुद्धा म्हणतात. सो शरीर टिकविण्यासाठी आणि स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी किंवा स्वस्थ राहण्यासाठी हे गुण असलेले जे काही द्रव्य आहे त्याचा उपयोग नेहमीच होत राहतो आयुर्वेदामध्ये. त्यानंतर शरीरातील दोष धातू क्षयानंतर जर दोष आणि धातूचा क्षय झाला आहे, तर त्यानंतर आपल्याला साम्यता आणायची असते. तर त्यासुद्धासाठी गुरुवादी गुण रिस्पॉन्सिबल आहेत. दिनचर्या, ऋतुचर्यामध्ये आपण काही स्पेसिफिक आहार-विहार वाचत असतो, की कुठल्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. तर त्यामध्ये सुद्धा आपण ह्या गुणांचा वापर करतो. शरीरात असलेले विविध धातूचे समान गुणाने धातूची वृद्धी आणि विरुद्ध गुणाने ह्रास होतो. जर शरीरातील काही भावपदार्थांशी समान असलेले गुणांचं तुम्ही सेवन कराल, तर त्याच्यामुळे धातूची वृद्धी होईल आणि जर त्याच्या अपोझिट गुणांच्या द्रव्याचं सेवन कराल, तर धातू ह्रास होईल. त्यानंतर औषधी निर्मिती करताना गुरुवादी गुणांना लक्षात ठेवून तुम्हाला औषध बनवायची असते. तर अशा प्रकारे आपण गुरुवादी गुण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओची लेंथ थोडी जास्त होऊन जाईल, त्यामुळे आपण परादी गुण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक यू.